रामकृष्ण हरी. आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी विठ्ठल मंदिर समितीकडून एक अत्यंत आनंदाची आणि गोड बातमी समोर आलेली आहे. यंदा विठू माऊलीचा प्रसाद म्हणून भाविकांना नाममात्र दरात बुंदी आणि राजगिरा लाडू उपलब्ध करून दिला जातोय. विशेष म्हणजे यासाठी तब्बल 11 ते 12 लाख लाडू तयार केले जात असून स्वच्छता आणि गुणवत्तेवर विशेष भर दिला गेलेला आहे. दररोज हजारो लाडू तयार होत आहेत आणि ते भाविकांना वितरित केले जात आहेत. लाडू केंद्रावरून आढावा घेत केंद्र प्रमुखांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. पंढरपूरमध्ये सध्या आषाढी यात्रेची लगबग सुरू आहे. 10 मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे आणि पंढरपूरमध्ये आलेला विठू भक्त हा विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू बुंदीचा लाडू आणि राजगिऱ्याचा लाडू आपल्या गावाकडे मोठ्या भक्तिभावाने घेऊन जातो. मंदिर समितीच्या वतीने सध्या हे लाडू तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जवळपास 110 कर्मचारी आणि स्वयंसेवक 24 तास लाडू बनवण्याचं काम करत आहेत. याबद्दल आपल्या सोबत माहिती देण्यासाठी मंदिर समितीचे लाडूचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. मला सांगा, कशा प्रकारे हा लाडू बनवला जातो आणि यावर्षी किती लाडू बनवण्याचं नियोजन आहे? आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करता प्रत्येक भाविकाला साधारण लाडू प्रसाद मिळावा या दृष्टीने 11 ते 13 लाख लाडू बनवण्याचे काम सुरू आहे. पण एफडीएच्या ह्याने त्यांचे मान्यता घेऊन त्यांच्या जे काही सुरक्षाचे हे आहेत नियम ते सर्व नियम पाळून आपण हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा तेल, परत ड्रायफ्रूट, काजू, बेदाणे, विलायची वापरून आपण भाविकांना लाडू प्रसाद तयार करण्याचं काम करत आहोत. भाविकांना किती रुपयामध्ये किती वजनाचा बुंदीचा लाडू आणि राजगिरा लाडू आपण उपलब्ध करून देतो? आपण 70 ग्रॅम वजनाचे 2 लाडूचं पॅकेट 20 रुपयाला देणगी मूल्य आकारून आणि राजगिरा लाडूचे 50 ग्रॅम 2 लाडूचे पॅकेट 10 रुपये प्रमाणे वितरण चालू आहे. नाममात्र दरामध्ये फक्त देणगी मूल्य आकारून लाडूचा प्रसाद आणि राजगिऱ्याचा प्रसाद हा भाविकांना देणगी मूल्य आकारून दिला जातोय. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.